हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात राज ठाकरेंनी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। मात्र या मोर्चाला परवानगी मिळणार का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। त्याला कारण म्हणजे गुणरत्न सदावर्ते। नेमकं काय घडतंय जाणून घेऊयात थोडक्यात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात पुकारलेल्या मोर्चाला आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र विरोध चालवला आहे। राज ठाकरे हे शिक्षणाच्या आड येत असून त्यांचा हा विरोध म्हणजे सरस्वतीचा अपमान आहे अशी घणाघाती टीका सदावर्ते यांनी केली आहे। राज ठाकरेंना मोर्चा काढण्याची परवानगीच मिळालेली नाही, गिरगाव चौपाटीवर मोर्चा काढता येत नाही, हे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा षडयंत्र आहे असा गंभीर आरोपही यांनी केला। या संदर्भात आपण मुख्यमंत्री आणि पोलिसांना पत्र लिहून राज ठाकरे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली आहे असंही सदावर्ते म्हणाले। सदावर्ते यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी मिळणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। तुम्हाला काय वाटतं? सदावर्ते यांचा हा विरोध कायदेशीर आहे की राजकीय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्रत्येक अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो करा।